मंडळी, तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा। आज आपण रात्रीच्या प्रवासात इलेलो एक भयंकर अनुभव बघणार असो। यो अनुभव आपल्या एका सबस्क्रायबर का इलो होतो, पण ही गोष्ट ऐकूच्या आधी जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच इला असाल तर या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको। माझं नाव संकेत, मी एका गावात राहायचंय आणि त्याच गावात माझ्यासोबत यो भयंकर प्रकार घडलो होतो। ही जी गोष्ट असा ती 20 ते 25 वर्षांपूर्वी माझ्यासोबत घडली होती आणि तेव्हाच्या काळी आमच्या गावात कोणाकडे स्कूटर दिसली, स्कूटर सोडा बैलगाडी जरी दिसली तरी सगळेजण तेका श्रीमंत मानायचे। म्हणजे तुमका थोडक्यात सांगूचा तर तो एक खेडेगावच होतो। पण जसं जसं काळ पुढे गेलो तशी तशी लोका बैलगाडी आहे, स्कूटरी ह्या सगळ्या घेऊक लागली। पण तरीसुद्धा खूप तुरळक प्रमाणात स्कूटरी तेव्हा आमच्या गावात होते आणि ज्या ज्या लोकांकडे स्कूटरी होते त्या त्या लोकांका गावात खूप इज्जत मिळायची। म्हणून मी ठरवलं होतं की कधी ना कधी मी सुद्धा स्वतःची स्कूटर घेतलंय। तेव्हा आमची शेती होती आणि मी शेतीवरच काम करायचंय। मी हळूहळू पैसे जमवूक लागलोय। तेव्हा माझ्या एका मित्राकडे स्कूटर होती आणि ती मी हळूहळू चालवूक सुद्धा शिकलो होतं। तर ही गोष्ट तेव्हाची असा जेव्हा मी सामान आणूक बाजूच्या गावात गेलो होतं, पण त्या सगळा सामान घेऊपर्यंत खूपच उशीर झालो। शाप काळ्या पडला होता। त्या गावात माझे काका राहायचे आणि त्यांच्याकडे सुद्धा स्कूटर होती। म्हणून ते माका म्हणाले, आता खूप उशीर झालो आणि एवढं सगळं सामान घेऊन तू जातलं कसो, त्यापेक्षा तू एक काम कर, माझी स्कूटर घेऊन जा आणि उद्या आरामात परत आणून दे। तसं मी म्हटलं ठीक असा, नाहीतरी सगळा सामान हातासून नेऊपर्यंत खूपच उशीर होणार होतो, त्यापेक्षा पटकन स्कूटर घेऊन जाते घराकडे असं म्हणान मी त्यांच्याकडसून स्कूटरची चावी घेतलंय आणि जा काय सामान होता त्या स्कूटरीक लावलंय आणि ती काकांची स्कूटर घेऊन मी माझ्या गावच्या घराकडे जाऊक निघालोय। माका तेव्हा खूप आनंद झालो होतो, कारण माझ्या जीवनात मी पहिल्यांदा एवढं लांबचा प्रवास स्कूटरने करणार होतोय। तरी संध्याकाळचे 7 वाजले होते आणि तुमका गावचे रस्ते तर माहितीच असतील, एकदम कच्चो रस्तो होतो आणि एकदम खडबडीत। त्यामुळे मी हळूहळू गाडी चालवत होतोय। काही अंतर पार केल्यावर माका वाटेत खूपच कच्चो रस्तो गावलो। त्याआधीचो रस्तो बऱ्यापैकी चांगलो होतो, पण त्या कच्च्या रस्त्यावरसून तरी अजून 10-12 किलोमीटरचं अंतर अजून बाकी होता। पण जसं मी त्या कच्च्या रस्त्यावर गाडी घालतोय तसं गाडी एक काय झालं काय माहिती, ती चलता चलता मधीच बंद पडली। तशी मी ती थांबवलंय आणि परत चालू करूक लागलोय, पण स्कूटर काय चालू होत नाही होती। माका आता काय करूचा तास सुधरत नाही होता। आता काकांका काय सांगा, आणि अजून 10-12 किलोमीटर अंतर बाकी होता आणि तेव्हा रात्र इतकी झाली होती की कोण मदतीक सुद्धा दिसत नाही होता। आणि तेव्हा तर मी स्कूटर थंय लावून सुद्धा जाऊक शकत नाही होतं, कारण ती नवीनच स्कूटर होती आणि थंय जर मी लावून गेलोय आणि कोणतरी घेऊन गेला तर, म्हणून स्कूटर काय मी लावून जाऊक शकत नाही होतं। माका काय करून एकतर ती स्कूटर चालू करूची होती, नाहीतर ढकलत तरी नेवचा लागणार होता। मी खूप प्रयत्न करून बघितलंय, पण ती स्कूटर काय चालू झाली नाही आणि मी बरा नवीन होतोय। माका स्कूटरीमधला जास्त काय माहिती नाही होता की बंद पडल्यावर काय करूचा। मी आपलं नेहमीसारखं चालू करून बघितलंय, पण ती काय चालू झाली नाही। शेवटी मग माझं नाईलाज झालो। मी गाडी हातात घेतलंय आणि तिकडे ढकलत गावच्या दिशेने जाऊक लागलोय। पण ताजा काम होता तर खूपच कठीण होता। एकतर स्कूटरचा वजा आणि त्या स्कूटरवर लावलेल्या सामानाचा, आणि त्याच्यात अजून एक भर म्हणजे तो कच्चो रस्तो आणि त्या रस्त्यातले खड्डे। त्यामुळे ती स्कूटर ढकलताना खूपच ताकद लावची लागत होती। तरी मी नाही म्हणता 4 ते 5 किलोमीटर अंतर ढकलून काढलंय आणि त्यानंतर माझी हवा टाईट झाली। माझ्यात ताकदच उरली नाही होती। खूपच धमाक झाला होता। अक्षरशः डोळ्यासमोर अंधारी येऊक लागली होती। याआधी मी इतकं कधीच दमले नाही होतंय आणि मी शेताची कामंसुद्धा करायचंय आणि ती पण भर उन्हात, पण इतका धमाक माका कधीच झाला नाही।
पण त्या दिवशी काय झालं होतं काय माहिती, माका खूपच दम लागत होतो. म्हणून मग मी ती स्कूटर थांबवलंय आणि परत एकदा ती चालू होता की नाही तर बघूक लागलंय. पण कायच फायदा झालो नाही. स्कूटर चालू होचं नावच घेत नाही होती. आणि मी जे कच्च्या रस्त्यानं चलत होतोय त्याच्या दोनवल्या बाजूक शेत होता. तसं मी विचार केलंय की वायच वेळ बाजूच्या शेतात बसतोय. पण मग माका असं वाटला की रात्रीचो शेत मालक जर फेरी मारू केलो आणि त्याने जर माका असं बघितल्यान तर तेका वाटायचं मी चोरी करू केलंय आणि उगाच मारबीर पडायचो. म्हणून मी म्हटलंय की शेतात नको, आपण आपल्या गाडीवरच बसाया. तशी मी गाडी मेन स्टँड का लावलंय आणि गाडीवर बसलंय आणि विचार करूक लागलंय की आता मी पुढे नेमका काय करू. तेवढ्यात माझं लक्ष पुढे गेलो. एक माणूस आपल्या हातात बॅटरी घेऊन माझ्या दिशेने येत होतो. तरी रात्रीचे 9 वाजत इले असतील. तो माणूस माझ्या जवळ इलो आणि माका म्हणालो, काय रे काय झाला, तू हे गाडीवर कशाक थांबलं. तसं मी तेंका म्हणालय, काय नाही, गाडी बंद पडली आणि आता माका कळत नाही मी काय करू. घरसुद्धा येणं बरात लांब असा. मी कसं बसू गाडी ढकलत जाईपर्यंत इलय. तसं तो माणूस माका म्हणालो, मग हे बसन काय करतलं, त्यापेक्षा चल तू माझ्या घराकडे चल. तसं मी आपलं तेका म्हणालय, नाही नको काका, मी जाते हळूहळू धक्को मारत. माझी वाक्य ऐकान तो माणूस गालातल्या गालात हसलो आणि पुढे जाऊक निघालो. पण तेवढ्यात तेका काय झालं काय माहिती, तो 4 पावलं चललो आणि पटकन थांबान मागे वळान माका म्हणालो, बघ अजून विचार कर, ही जागा बरी नाया, तू माझ्यासोबत चल. दोनवल्या बाजूक शेत असा, खंयचो जंगली प्राणी येऊ शकता आणि बुरट्या चोरांची सुद्धा काय कमी नाया. ते रात्रीची वाटच बघित असतात. त्यात तू एकटो असं आणि धरून चल. तू प्राण्यांपासून आणि या बुरट्या चोरांपासून वाचलं जरी तरी आईच्या वाईट गोष्टीपासून तू वाचूक नाही शकत. माका त्याचा 3रा वाक्य जरा विचित्रच वाटला. म्हणून मी तेका म्हणालय, वाईट गोष्ट म्हणजे खयची, काय म्हणायचं तुमका. तसं तो माणूस म्हणालो, वाईट गोष्टी म्हणजे भूताप्रेता हय मरणाची भटाकतात आणि एकट्या माणसाक तर ती सोडतच नाही. तू त्यांच्या तावडीसून नाही सुटायचं, भले तू बाकी सगळ्यांपासून सुटशील. म्हणून सांगतय चल माझ्यासोबत. पण तेव्हा तर माका भूताक येतांवर अजिबात विश्वास नाही होतो. आणि या सगळ्यापेक्षा माका घरच्यांची खूप भीती होती. ते सगळेजण माझी वाट बघत असतले, खूप काळजीत असतले. म्हणून लवकरात लवकर माका घराकडे पोहोचायचा होता. आणि परत उद्या सकाळी शेतावरची कामंसुद्धा होती. म्हणून माका कायो करून घराकडे तर जाऊचा होता. पण त्यानंतर तो माणूस माझ्याशी काय बोललो नाही. तो सरळ आपल्या दिशेने जाऊक लागलो. पण माका नेमका समजत नाही होता की माणूस उगाच भूताकेतांची नावं घेऊन माका घाबरूक बघता की अजून काय वेगळं प्रकार. मी लहानपणी भूताकेतांचे खूप गोष्टी ऐकलं होतं, पण मी कधी स्वतःहून तर अनुभव नाही होतंय. त्यामुळे माका या सगळ्यांची भीती वाटत नाही होती. माझ्या डोक्यात एकच विचार होतो, तो म्हणजे कसाव करून घरापर्यंत जाऊन पोचायचा. मी आधीच खूप दमला होतोय. म्हणून मग मी म्हटलंय की गाडी मेन स्टँडवर लावलेली असा तर 2-3 मिनटं बसतोय. मगातपासून चलान पाय गळ्यात इले होते आणि जेव्हा मी गाडीवर बसलोय तेव्हा व्हायच बरा वाटला. आणि तुमच्याकडे कोणाकडे स्कूटर असात तर तुमका माहिती असात की गाडी जेव्हा मेन स्टँडवर लावतं तेव्हा ती एकतर मागच्या टायराकडनं खाली टेकता किंवा पुढे जोर दिलो तर पुढचं टायर खाली टेकता. मी आपलं मागच्या सीटवर बसलो होतंय, त्यामुळे मागचं टायर जमिनीक टेकलो होतो आणि पुढचं टायर हवेतच होतं. माका बसान जेमथेम एखादा मिनिट झाला होता. तेवढ्यात अचानक काय झालं काय माहिती, माझ्या गाडीचं पुढचं टायर आपणच खाली टेकक लागलो आणि मागचं टायर हवेत उचलाक लागलो. आणि असा कसा झाला ताच माका एका क्षणासाठी समजला नाही. कारण माझं सगळं जोर तर मागच्या टायरावर होतो आणि मागातपासून मागचं टायर खाली टेकलेलो होतो. मग पुढचं टायर कसं काय जमिनीक लागलो आणि मागचं कसं काय उचललो. माझ्यापेक्षा जास्त जोपर्यंत कोण पुढे वजन देत नाही तोपर्यंत तर मागचं टायर हवेत उचलूकच शकत नाही होतो. पण त्यावेळी एकदा सगळा एका क्षणार्धातच घडला. माका पहिल्यांदा काय समजला नाही. माका वाटला की चुकान असं झाला असात, म्हणून मी परत मागे सरकलंय. पण मागे सरकान सुद्धा मागचं टायर काय खाली टेकत नाही होतो, पुढचं टायर खाली टेकन रावलो होतो. माका तर या सगळा काय घडता ताच समजत नाही होता. मी परत जोर देऊन
मागे अक्षरशः उभं राहिलंय. पण काय केल्या मागचं टायर काय खाली टेकत नाही होतं. तो सगळं भयंकर प्रकार बघून मी चांगलंच घाबरलंय. कारण कोणतरी पुढच्या टायरावर जोर दिल्याशिवाय असा होणं तर शक्यच नाही होता. तेव्हा तर माझ्या अंगावर काटोच इलो. कारण माका समोर तर कोण दिसत नाही होता. मी पटकन गाडीवरसून खाली उतारलंय. पण जसं मी गाडीवरसून खाली उतारतोय तसं आपणच मागचं टायर जमिनीत टेकलो आणि पुढचं टायर हवेत उचललो. तेव्हा माझ्यासोबत जा काय घडत होता ता खूपच विचित्र होता. मी मागे बसानसुद्धा तो टायर जमिनीत टेकाक तयार नाही. आणि जसं मी गाडीवरसून उतरलोय तसं आपणच तो टायर खाली कसं काय टेकलो. मी या सगळ्याचा विचार करतच होतोय. तेवढ्यात पुढे माझ्यासोबत जा काय घडला ता सगळा बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. स्टँडाक लावलेली स्कूटर आपणच स्टँडासून बाहेर इली आणि अक्षरशः ती पुढे पुढे चलाक लागली. मी पटकन ती स्कूटर पकडलंय. ना रस्त्यात ते उतार होतो ना काय, पण तरीसुद्धा ती स्कूटर चलाक लागली. मी जशी ती स्कूटर पकडतोय तसं मी आणि स्कूटर दोघवले बाजूच्या शेतातच जाऊन कोसळलं. आणि हा सगळा काही क्षणार्धातच घडला. माका विचार करूकच वेळ गावलो नाही. पण माका आता एक गोष्ट समजली होती की नक्कीच माझ्या व्यतिरिक्त हय कोणतरी असा. कारण एवढा सगळा होणं तर अशक्यच होता. मी तसंच पटकन उठलंय. माझ्या अंगात सगळी माती लागली होती. ती सगळी झाडलंय. आणि जसं मी माती झाडून पुढे बघतोय तर माका समोर एक माणूस उभं असलेलं दिसलं. पण खरा सांगूचा तर तो माणूस नाहीच होतो. तो माणसासारखं दिसत होतो. पण तेका ना नाक होता ना कान होते. फक्त 2 डोळे होते. बाकी त्याच्या चेहऱ्यावर कायच नाही होता. असो आधी खयचो माणूस असाक शकता. त्याचं तर भयंकर रूप बघून माका सरसरावून घामच फुटलो. माका आता काय करूचा तास सुधरत नाही होता. आणि मी काय करतोय त्याच आधी त्यांनी माझा हात पटकन पकडल्यान आणि इतक्या जोरात त्यांनी तो खेचल्यान की तो अक्षरशः उपटाचो बाकी रावलो होतो. पण त्यांनी एवढ्या ताकदीन माका खेचल्यान की एका झटक्यात मी शेतावरसून सरळ त्या रस्त्यावर येऊन पडलंय. त्यानंतर त्यांनी स्कूटर का पकडल्यान आणि अक्षरशः एका हातान खाली शेतात पडलेली स्कूटर रस्त्यावर वडल्यान. आणि ता सगळा दृश्य बघून माझ्या डोळ्यांका विश्वासच बसत नाही होतो. ह्यो माणूस नाया ह्याची माका खात्री पटली. आता ह्यो माका मारून टाकतलो. माझा काय खरा नाही. माका माझो मृत्यू समोर दिसत होतो. मी मोठमोठ्यान ओरडाक लागलंय. पण माझो आवाज ऐकाक थंय लांब लांबवर कोणत नाही होता. माका समजला की वरडान सुद्धा काय फायदो नाही. म्हणून मी तेका म्हणालय, माका माफ कर. मी परत तुझ्या वाटेक नाही येवचंय. माका मारू नको. मी तुझ्या पाया पडतय. माका घराकडे जावचं असा. तसं तो बोललो. कोण म्हणाला मी तुका मारू केलंय? आणि या तुझ्या स्कूटरीक काय झाला? चलत नाही हा? घाबरा नको. मी तुका चालू करून देतय. मी तुझो मित्रच आहे आणि तुका मदत करू केलंय. त्याची ती वाक्य ऐकान माका समजला की ह्यो जरी म्हणालो माझो मित्र हा, पण असो खंयचो माणूसच असाक शकत नाही. ज्या माणसाक कान नायत डोळे नायत तो माणूस कसो असाक शकता? आणि एवढी ताकद खंयच्याच माणसात नसता. ह्या नक्कीच भूत हा आणि ह्या माका नाही सोडूचा. माका ह्याची खात्री होती. मी चुकीच्या वेळेक चुकीच्या जागी इलं होतंय. माका तेव्हा माझ्या आईन सांगितलेले सगळे गोष्टी आठवले. ती माका किती वेळा सांगायची की रात्रीचो खंय बाहेर फिरा नको. पण माका ह्या सगळ्या गोष्टींवर विश्वास नाही होतो. पण मी तुमका खरा सांगतोय, जेव्हा मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी समोर भूत बघितलं तेव्हा माझी जी काय अवस्था झाली होती ती मी तुमका शब्दात सांगूक शकत नाही. ज्याच्यावर वेळ येताना तेकाच माझी ती परिस्थिती समजाक शकता. बाकी कोणच माझी ती अवस्था समजूकच शकत नाही. मी तेव्हा प्रचंड घाबरलं होतं. मी तेका घाबरतच म्हणालोय, माका तुमची मदत नको हा. तुम्ही जावा येसून. मी तेका एवढी वाक्य बोलतोय तेवढ्यात माका मागसून कोणाचा तरी आवाज येलो. मी मागे वळून बघतोय तर तोच मागासचो माणूस होतो जो पहिल्यांदा माका भेटलो होतो. आणि तो माका विचारूक लागलो, काय रे काय झाला आणि एकटो कोणाशी बोलतं? तसं मी पटकन म्हणालोय, एकटो? हो ह्यो काय? असं म्हणून मी मागे वळतोय
तर माझ्या मागे तर कोणच नाही होता. तसं मी पटकन काकांका म्हणालोय, काका तुम्ही सांगल्यास तर खरा असा. हय भुताटकी हा. माका भुताटकीनं धरल्या नव्हता. बरं झालं तुम्ही इलास. माका तुम्ही तुमच्या घराकडे घेऊन चला. माका हय थांबायचं नाही. तसं तो माणूस हसाक लागलो आणि तेवढ्यात त्याच्या हातासून काहीतरी खाली पडला आणि तो पटकन त्या उचलूक खाली वाकलो. आणि तेव्हा माका जा काय दृश्य दिसला, त्या दृश्य बघून माझ्या काळजाचं टोकच चुकलो. त्या माणसाचा मागच्या डोक्यात नाही होता, अक्षरशः मेंदू माका दिसत होतो. म्हणजे माझ्या डोळ्यात जा काय दिसत होता त्या माका बघवत नाही होता. इतका तो विचित्र होता. मी 2 पावलं मागेच झालोय. माका समजला की ह्यो सुद्धा भुताटकीचोच प्रकार हा आणि मी यांच्या तावडीत सापडलोय. आणि हे काय माका आता सोडूचे नाही. मी कसलोच विचार न करता दुसऱ्या दिशेने पळाक लागलोय. अक्षरशः ती स्कूटर आणि त्या स्कूटरीवरचा सामान मी तयट टाकलंय आणि जीव घेऊन पळाक लागलोय. माका आजूबाजू कायचा घर सुद्धा गावात नाही होता ज्यांच्याकडे मी मदत मागीन. माका वाट गावात त्या दिशेने मी पळत होतोय. तेवढ्यात अचानक माका समोरसून एक माणूस येताना दिसलो. तो माझ्या दिशेने चलत येत होतो. माका माहिती होता की ह्यो सुद्धा माणूस नाही, ही सुद्धा भुताटकी हा. पण आता मी जाऊ खंय हेनी माका घेरल्याने आणि हे आता माका काय सोडूचे नाही. मागसून तो माणूस येत होतो आणि पुढसून कोण भलतोच येत होतो. पण मागसून जी येता ती भुताटकी हा ह्या तर माका माहिती होता. म्हणून माझ्याकडे पर्याय उरलो होतो पुढचं. मी पुढच्या माणसाच्या दिशेने पळत होतोय आणि जसं जसं तो माझ्या जवळ येत होतो तसे माझ्या काळजाचे टोके वाढत होते. जेव्हा तो माझ्या जवळ इलो तेव्हा माका दिसला की ते आमच्याच गावचे भटजी काका होते. मी त्यांका बघता क्षणी जागेवर थांबलोय. माका अजूनव खात्री पटत नाही होती, कारण माझ्यासोबत मगाशी जे काय गोष्टी घडले होते त्यावरनं तर ह्या भूत पण असाक शकता आणि रूप बदलून इला असात काय माहिती. माका काय सुधरत नाही होता. तेवढ्यात ते काका माका म्हणाले, काय रे एवढ्या रात्रीचं तू हय काय करतं. त्या भटजी काकांका माझं चेहरो बघूनच समजला होता की माका नक्कीच काहीतरी हय दिसला आणि त्यांका त्या रस्त्याविषयी माहिती सुद्धा होती. तसे ते पटकन माका म्हणाले, तू काय घाबरा नको. माका माहिती असा तुका काय वाटता, पण मी भूतभीत नाही आहे. भूता कधीच अशी रुद्राक्षाची माळ घालून फिरायची नाही. त्यांची ती वाक्य ऐकात माझं थोडं जीवात जेविलो. पण अजूनही माका खात्री पटत नाही होती, कारण एवढ्या रात्री हे भटजी काका हय कशा केले आहेत. पण तेवढ्यात ते काका माझ्या जवळ इले आणि त्यांनी पटकन एक धागो माझ्या हातात बांधल्याने आणि जसं तो धागो माझ्या हातात बांधतात तशी मगातपासून माका भुताटकी जी दिसत होती ती अचानक नाहीशी झाली. म्हणजे मागसून धावत येणार तो माणूस तो सुद्धा काही दिसेनासं झालो होतो. आणि ते भटजी काका सुद्धा म्हणाले की आता तुका हय कोण नाही दिसाचा, तू चल माझ्यासोबत. तसं मी त्या भटजी काकांसोबत पुढे पुढे जाऊक लागलंय आणि त्यांका सगळी गोष्ट सांगितलंय. ते माका म्हणाले की हो रस्तोच वाईट असा. ह्या रस्त्यावर भुताटकीचं सळसळाट हा. हय अधरून भूता दिसतात आणि जर कोण एकटो दुकटो इलो तर मात्र त्याचा काय खरा नाही. तुझा मेला नशीब चांगला होता म्हणून मी नेमको आज हय इलय. मी कधी या वाटेन येणंय नाही, पण एक महत्त्वाचं काम होता म्हणून माका रात्रीचं येऊचा लागला. माझा खरोखरच नशीब चांगला होता की त्या दिवशी भटजी काका नेमके त्या रस्त्यावर न इले आणि माका वाटेत गावले. नाहीतर माझा काय झाला असता हेचो मी विचारसुद्धा करूक नाही. मी त्या भटजी काकांसोबत ती स्कूटर घेऊन बाजूच्या गावाकडे गेलोय आणि ती संपूर्ण रात्र त्यांच्याकडेच घालवलंय. आणि जशी सकाळ झाली तसे ते भटजी काका म्हणाले, आता तू जा आणि स्कूटर चालू करून जा. ती आता चालू होतली. त्यांनी या एकदम ठामपणे सांगितल्याने आणि जशी मी स्कूटर चालू करू गेलोय तशी ती चालूसुद्धा झाली. त्यानंतर त्यांनी माका सांगितल्याने की हा सगळा थैची ती भुताटकी करत होते. तू कायव केलं असतं तरी तुझी ती स्कूटर थंय चालूच झाली नसती. म्हणून मी तुका काल रात्री स्कूटर चालू करूक सांगितले नाही. मग त्यानंतर मी त्या भटजी काकांचे खूप आभार मानलंय. ते देवासारखे दावा नेले होते. त्यानंतर मी लगेच माझ्या घराकडे गेलोय. माझ्या घरचे रात्रभर झोपले नाही होते.
मग मी तेंका सगळो घडलेलो प्रकार सांगितलंय. माझी ती गोष्ट ऐकान ते चांगलेच आदरून गेले. त्यानंतर तिने म्हाका तंबीत दिल्याने की कायो झाला तरी रात्रीचा बाहेर पडायचं नाही. मी त्या दिवशी थोडक्यात वाचलं होतं, पण त्या सगळ्या घटनेनंतर माझी कधीच रात्रीची बाहेर पडायची हिंमतच झाली नाही. मंडळी, आज पुरता एवढाच. तुमका ही गोष्ट कशी वाटली त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमका जरी गोष्ट आवडली असात तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींका ह्या व्हिडिओची लिंक शेअर करूक विसरा नको. आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. आणि बाजूची घंटा ती वाजवूक विसरा नको. देवाची घंटा ती. चला तर मग लवकरच भेटाया अशीच एक आगळी वेगळी आणि भयानक गोष्ट घेऊन मंगळवारी ठीक रात्री 10:30 वाजता.